नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी झालेल्या पेपराची आपण संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आपले मार्क चेक करा की आपल्याला किती मार्क्स मिळतात ते, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणिताची संभाव्य उत्तरसूची बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब। चला करूया सुरुवात। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला दिलाय, सोनालीने आपल्या परसबागेत, आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, माझ्याकडे आता डी हा सेट आहे, पण तुमच्याकडे जो कोणता सेट असेल ए बी सी डी मधला तर काही नाही, प्रश्न सगळ्यांमध्ये सेमच आहेत, फक्त प्रश्न क्रमांक मात्र वेगवेगळे आहेत। म्हणजे माझ्या या प्रश्नपत्रिकेमध्ये डी या सेटमध्ये जर जो पहिला प्रश्न आहे तो दुसऱ्या क्रमांकावर असेल किंवा तिसरा प्रश्न किंवा चौथा, असं फक्त प्रश्न मागे पुढे झालेले आहेत। तुम्ही प्रश्न बघायचा आहे आणि आपलं उत्तर चेक करायचं आहे, सेट कोणताही असू दे। बघा, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुल झाडांसोबत रंगीत कारंज देखील बसवले। वरील वाक्यातील नामांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय शोधा। बघा, सोनाली नाम आहे, सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात आणि कारंजे आहे की नाही, हे सुद्धा काय आहे, नाम आहे। मग बघा 1 2 3 4 5 6 एकूण नाम किती आहेत, 6। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। अलगद, अलगद बरोबर आहे, नियमित बरोबर आहे, तीक्ष्ण पण बरोबर आहे। मग इथे हाहाकार चुकलाय, कारण हाहाकार हा शब्द आपण, मग बघा इथे अशुद्ध शब्द आहे हाहाकार, कारण हाहाकार हा शब्द आपण असा लिहितो हाहाकार, हे डबल विसर्ग नसतो। आता बघा तिसरा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा। बुलबुल पक्षाचा सुरेल ताना मी शेवग्यामुळेच ऐकू शकले। मग आता इथे ताना, मग तो ताना पुल्लिंग, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। चौथा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडा। राही पळत जाऊन गाडी पकडेल, आता हे कोणतं वाक्य आहे तर भविष्य काळातलं वाक्य आहे। मग पर्यायामध्ये बघा, अभिज्ञाचे नृत्य कौशल्य पाहून लोक थक्क झाले, झाले हे काय आहे, भूतकाळ, हे वाक्य आहे भूतकाळातलं। सायली, दुसरं वाक्य, सायली रोज सकाळी गाण्याचा रियाज करते, करते ना रोज सकाळी, मग हे वर्तमान काळातलं वाक्य आहे। गौतमच्या मनात खूप शंका होत्या, होत्या म्हणजे काय, भूतकाळ। सोहम चहा घेणार आहे, घेतलाय का अजून त्याने, नाही घेतलाय, म्हणजे हे कोणतं काळातलं वाक्य आहे, भविष्य काळातलं वाक्य आहे। मग बघा यासारखंच वाक्य कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे। रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या। मग दीनदुबळ्यांची, ते कोणतं पाहिजे, संयोग चिन्ह पाहिजे, म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्यप्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल। गावात पोलीस आले ही बातमी टिंबटिंबगत सगळीकडे पसरली, दवंडी पिटवल्यागत सगळीकडे पसरली, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न 7 ते 9 साठी सूचना बघा, खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत। आता बघा, चाणी तुझे चित्र दाखव ना, म्हणजे याच्यामध्ये चाणी आहे, हे बघ विनय, विनय आहे, वा, रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तींचे खूप सुंदर चित्र काढलेस तू चाणी, म्हणजे ते व्यक्ती स्वच्छ करणाऱ्या, रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तींचं चित्र काढलेलं आहे की नाही। तुझे चित्र पण छान आहे की विनय, विनय पण आहे, पुरे झालं माझं कौतुक, संचित म्हणाले आहे की नाही, हे वाक्य संचित म्हणाले। चला आता हॉलमध्ये जाऊ। अरे मुलांनो कुठे निघालात आता, म्हणजे हे वाक्य कुणाचं आहे, सरांचे, म्हणजे सर सुद्धा या सहभाग आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चित्राचे प्रदर्शन भरणार आहे। आता बघा, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरचा दिवस, हो कल्पित, कल्पित सुद्धा बोलाय, पण त्याला अजून वेळ आहे। पण सर मग चित्र कधी मांडू आम्ही, आज हॉलची स्वच्छता होईल, हॉलची स्वच्छता होईल आहे की नाही, म्हणजे आज ते करणार आहेत। अनिल पण आहे, मग उद्या चित्र मांडू, आम्ही करू का सर स्वच्छता, हां, या अस्मिताला तर भारी आवड आहे स्वच्छतेची, म्हणजे अस्मिता सुद्धा
आहे की नाही. अनिल तिला चिडवू नकोस. अनिल आहे. स्वच्छता दिनासाठी तू सुद्धा स्वच्छता दूत म्हणून काम करणार आहेस. खरंच की सर, आपण पर्यावरण दिनाला बागेची पण स्वच्छता केली होती. मी पर्यावरण दिनला केली होती. चला सगळे आता तासाभरात ऊन डोक्यावर येईल. आता मला सांगा, ऊन डोक्यावर कधी येतं? 12 वाजता. मग 12च्या अगोदरचं तासाभराचं ह्यांचं हे संवाद आहे. हो सर असे म्हणत सगळेजण वर्गातून बाहेर पडून हॉलच्या दिशेने निघाले. आता प्रश्न बघा, वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा? मग इथे वाचता वाचताच मी अधोरेखित केलेत. चानी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती जणांनी घेतलंय? बघा इथे अनिल हे ना मी इथे डबल अधोरेखित केले म्हणून हे काय करायचं आहे, कट करायचं आहे. अनिल इथे घेतले. मग आता परत बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. विनय डबल घेतली. सॉरी बरं का, इथे विनयचं पण नाव काय झालं, डबल झालं. इथे पण विनय, इथे पण विनय. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती जण आहेत? 7 जण. मग 7 पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 7 व्यक्तींनी भाग घेतलेला असावा. पुढचा प्रश्न बघा, चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? बघा मगाशीच मी सांगितलं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला. मग स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला. मग 15 ऑगस्टच्या अगोदरचा वार 14 ऑगस्ट. म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 14 ऑगस्ट. पुढचा प्रश्न, वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. स्वच्छ करत होती का? उलट स्वच्छ करत होती ह्याचं आपण काय काढलेलं आहे? चित्र काढलेलं आहे की नाही. म्हणजे हे विधान बरोबर आहे का? नाही. संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. बरोबर आहे, कारण तिथे कोणतरी काय म्हणाल होतं संवादामधली एक व्यक्ती की आता तासाभरात सूर्य डोक्यावर येईल, आहे की नाही. मग सूर्य डोक्यावर येतो 12 वाजता. मग 12च्या अगोदर 1 तास, तासाभरात येईल ना सूर्य डोक्यावर. मग त्याच्या अगोदर म्हणजे हे काय 11. बरोबर आहे. हा संवाद म्हणजे हे काय आहे? योग्य विधान आहे. अस्मिताने हॉलची स्वच्छता केली. बरोबर आहे. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती. हे पण वाक्य बरोबर आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. मग याच्यामध्ये फक्त पर्याय क्रमांक 2 मधलं विधान योग्य जुळत आहे. कारण एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती, हे करत नव्हती तर ते चित्र काढलं होतं. त्याच्यामुळे हे सुद्धा विधान कसं आहे? अयोग्य आहे. अस्मिताने हॉलची स्वच्छता केलेली नव्हती, ती संध्याकाळी करणार होती. म्हणून हे सुद्धा काय म्हणजे योग्य नाही आहे. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार नव्हती, है की नाही. शाळेत चित्रकला स्पर्धेचे प्रदर्शन भरणार होते. मग हे होय का? योग्य नाही. म्हणून ह्याच्यामध्ये एकच योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडा. सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाईट्स पाहायचे ठरवले. मग आता हायलाईट म्हणजेच काय? क्षणचित्रे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. दोन्ही बाजूनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. मग इथं काय येणार आहे? दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. पर्याय क्रमांक 1 ही म्हण योग्य आहे. 12वा प्रश्न बघा, पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. मग पाणी या शब्दाचा अचूक मराठी समानार्थी शब्द आहे अंबू. 13वा प्रश्न बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? मग बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे आहे. काय आहे? माणिक बंडोजी इंगळे. आता पर्यायमध्ये बघा इथे माणिक बंडोजी ब्रह्मभट आहे. मग इथे काय पाहिजे होतं? इंगळे पाहिजे होतं. म्हणून इथे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3लाच आपण टिक करूया. पुढचा प्रश्न बघा, प्राणी व त्यांची पिल्ले यांच्या अचूक जोड्या लावलेला पर्याय निवडा. आता बघा म्हशीचं काय असतं? रेडकू असतं. म्हणजे पहिल्यांदा काय येणार आहे? 3 येणार आहे. गाढवाचं काय असतं? शिंगरू असतो. म्हणजे दुसऱ्याला काय येणार आहे? 4 येणार आहे. हत्तीचं पिल्लू 1 नंबर. आणि चौथ्याला हरणाचं शावक किंवा पाडस पण म्हणतो, पण इथे शावक दिले म्हणून इथे 2. मग 3, 4, 1, 2. बघा 3, 4, 1, 2. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला?
मग याचं उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना यांना सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते. आता अब्जावधी म्हणजे काय, अनेक झाले की नाही, अब्ज. आणि अब्ज खुलून दिसत होते म्हणजे अब्ज हा कमळ या शब्दाचा शब्द आहे, म्हणून इथे उत्तर आहे कमळ. पुढचा प्रश्न बघा. म्हणजे अब्ज या शब्दाचा अर्थ आहे कमळ. 17वा प्रश्न. खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय कोणता? आता बघा ह्याच्यामध्ये कसर पहिला येणार आहे, त्याच्यानंतर क ला काना. बघा इथे मी लिहिते कसर, त्याच्यानंतर क ला काना, काळजीपणे आणि कासरापणे. आता इथे बघा स च्या अगोदर ळच्या स आणि ळ मध्ये बघा इथे पहिले दोन सेम आहेत. मग आता स आणि ळ मध्ये पहिलं अक्षर कोणतं येतं तर स येतं, म्हणून मग 2 नंबरला काय येणार आहे शब्द कासरा, त्याच्यानंतर काळजी आणि त्याच्यानंतर कृत्रिम हा शब्द. मग बघा बरं प्रश्न क्रमांक 17 कसर, कासरा, काळजी, कृत्रिम. पर्याय क्रमांक 3 मध्ये तोच क्रम आहे, म्हणून आपल्या इथे योग्य क्रम असलेला शब्द आहे पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता? दानधर्म जोडशब्द आहे, फौजफाटा जोडशब्द आहे, हेळसांड हा जोडशब्द नाही, धनधान्य हा पण जोडशब्द आहे. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तून एक लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले. मग त्यालाच आपण काय म्हणतो टुमदार. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न बघा. खालील बातमी काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. बघा बातमी वाचायची आहे तुम्ही. 20वा प्रश्न बघूया आपण डायरेक्ट. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? आता याच्यामध्ये बघा सज्जनगडापासून सुरुवात झाली, बरोबर आहे. मग सज्जनगड हा पहिला किल्ला, त्याच्यानंतर अजिंक्यतारा आणि त्याच्यानंतर बघा तोरणा, राजगड, पुरंदर, सिंहगड. आता इथे याला लगेच अंडरलाईन करायची नाही आहे, कारण सिंहगड अर्थात कोंढाणा, म्हणजे सिंहगडालाच कोंढाणा असे म्हणतात. मग किती किल्ले आले बघा बरं इथे 1 2 3 4 5 6. मग इथे उत्तर बघा 6 कुठे आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे किल्ले पर्यटन अंतर्गत 6 किल्ल्यांना भेटी दिल्या. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा. वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण होते? बघा इथेच दिलेलं आहे. पुण्यातील नामवंत उद्योगपती श्री विकास नगरे, इथे नगरे आहे. मग विकास नगरे हे कोण होते? नामवंत उद्योगपती. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? आता इथे बघा ही बातमी आहे ती 21 तारखेची आहे, बरोबर आहे. पण हे विद्यार्थी कधी गेलेत? 18 तारखेला गुरुवारी गेलेले आहेत, ठीक आहे. 18 तारखेला गुरुवारी ते पुण्यामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यानंतर 3 दिवस त्यांनी या किल्ल्यांना भेटी दिल्या. मग 3 दिवस म्हणजे 19, 20 आणि 21 दिवस, ठीक आहे. ही बातमी 21 तारखेचीच आहे आणि सांगितले काय? उपक्रमाची सांगता सिंहगडावर काल संध्याकाळी 5 वाजता करून ते सर्वजण तेथून साताऱ्याकडे रवाना झाले. आता बघा बातमी 21ची आहे, कारण बघा ना पुणे तारीख 21 आहे ना, ही तारीख 21. मग 21च्या अगोदर काल ना, मग कोणता इथे 20 तारखेला सांगता झाले. मग इथे वार कोणता? गुरुवार. त्याच्यानंतर बघा 19ला शुक्रवार आणि त्याच्यानंतर इथे शनिवार. मग म्हणजे माझ्या मते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शनिवार. जर तुमचं यापेक्षा काही वेगळं उत्तर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी सूचना. कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. कविता वाचायची आहे, आपण डायरेक्ट प्रश्न बघूया. विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? आता इथे बघा डोंगर दिसणार आहे, समुद्राच्या लाटा सागर लहरी दिसणार आहेत आणि बघा तटिनी म्हणजे नदी पण दिसणार आहे. वरुण म्हणजे वारा दिसणार आहे का? नाही, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरुण दिसणार नाही. 24वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही?
विमान पांढऱ्या शुभ्र ढगांमधून प्रवास करते? बघा, आपल्या या 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण हे पांढऱ्या शुभ्र ढगांमधून प्रवास करते का? इथे काय विमान फिरते अधांतरी, अधांतर आहे ना हे विमान इथे कसं आहे अधांतरी आहे की नाही, म्हणजे मधोमध फिरते म्हणजे अधांतर आहे. मग इथे पांढऱ्या शुभ्र ढगातून फिरते का? मग हे काय आहे जुळणारं नाही आहे. तसं बघा पर्याय क्रमांक 2, विमान दिसतात दिशा घुमघुम आवाज करू लागतात, बरोबर आहे, आलेलं आहे कवितेमध्ये. म्हणजे तीनही पर्याय आलेले आहेत. 25वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे? आता बघा इथे सौंदर्य हा शब्द आहे की नाही, मग इथे सौंदर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला आहे इथे शोभा. शोभा म्हणजेच काय सौंदर्य. मग कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सौंदर्य. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.